आज दोनही ठाकरे बंधूंची आपापल्या पक्षातल्या नेत्यांसमवेत बैठक होणार आहे। मनसेचे सरचिटणीस आणि मनसे नेत्यांची शिवतीर्थावर बैठक होईल। सरकारनं हिंदीबाबतचा जी.आर रद्द केल्यानंतर पुढचं पाऊल कोणतं असेल यावर या बैठकीअंतर्गत चर्चा होईल। तर तिथं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची देखील आज बैठक होणार आहे। यात विजयी मोर्चा काढायचा की सभा घ्यायची या संदर्भात अंतिम फैसला होईल। त्यामुळे आजच्या या बैठकीत मुद्दा एक आणि ठाकरे बंधूंमध्ये चर्चा होणार आहे। ठाकरे बंधूंच्या या आपापल्या पक्षांमध्ये बैठका होती। याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, आपण जर पाहिलं तर आज ठाकरे बंधू या एका मुद्द्यावर एकवटताना दिसतील, हिंदी सक्तीचा मुद्दा, आणि याच मुद्द्यावर आज बैठक होणार आहे। मनसेच्या नेत्यांची सुद्धा आगामी काळात रणनीती ठरण्याच्या दृष्टीनं जी.आर जरी रद्द केला असला तरी तर दुसरीकडे मात्र आता 5 जुलैला मोर्चा काढायचा, सभा घ्यायची, विजयी सभा घ्यायची की या सगळ्या संदर्भात चर्चा करायची, यावर मात्र ठाकरेंची शिवसेना सुद्धा आज एकवटणार आहे। ठाकरे बंधूंची एकाच मुद्द्यावर 2 बैठक आपापल्या पक्षांमध्ये। मीनाक्षी, निश्चितच लागली, कारण हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महत्वाची बैठक जी आहे ती बोलवलेली आहे। खरं तर शिवतीर्थ निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे। मनसेचे नेते, सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते आजच्या या बैठकीमध्ये उपस्थित असतील। 10:30च्या सुमारास किंवा 10 वाजताच्या सुमारास शिवतीर्थ निवासस्थानी ही बैठक सुरू होईल। त्या बैठकीमध्ये पुढील रणनीती काय असणार आहे ही ठरवली जाणार आहे। खरं तर उद्धव ठाकरे यांनी 5 जुलैचा मोर्चा रद्द झाला असला तरी जल्लोष केला जाणार असल्याचं किंवा सभा किंवा मेळावा घेतला जाणार असल्याचं त्यांनी काल सगळ्यांनी ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर मांडल्या। मात्र ह्या सगळ्यामध्ये आपण पाहतोय की सहभागी होणार की नाही हा मोठा प्रश्न आहे, कारण याबाबत जे आहे जल्लोषासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार का हा देखील प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे एकूणच ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या आज केल्या जाऊ शकतात। सोबतच राज ठाकरे आजच्या बैठकीनंतर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागत आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आजपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनासाठी विधान भवनामध्ये 11:30च्या सुमारास येतील। ते देखील माध्यमांच्या समोर याबाबत काही वक्तव्य करतात का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चित। मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या कोणाचे सविस्तर माहिती करता। तर हिंदी सक्तीचा जी.आर रद्द केल्यानंतर आज मनसेकडून आता जल्लोष व्यक्त करण्यात येणार आहे। नाशिकच्या राजगड कार्यालयामध्ये विजय जल्लोषाला सुरुवात होईल। राजगड या ठिकाणी हा जल्लोष होणार आहे। मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा विजय झाल्यानं साजरा करण्यात येईल हा आनंदोत्सव। हिंदी सक्तीला मनसेनं कडाडून विरोध केलेला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।